हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ठाकरे बंधूंची युती झाली, केवळ घोषणा बाकी. संजय राऊतांची माहिती. आज किंवा उद्या युतीची घोषणा होणार, राऊतांकडून स्पष्ट. काँग्रेसशी चर्चा बंद, संजय राऊतांकडून स्पष्ट. तर उद्धव ठाकरे जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याची माहिती. काँग्रेसशी शेवटपर्यंत चर्चा करणार असल्याचे राऊतांनी सांगितलं. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर की महायुतीत, आज घोषणा होणार. दुपारी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांकडून जाहीर, राजीनाम्याचा प्रस्ताव तयार. घडामोडी बघून निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट. भाजप सेनेच्या मुंबईतील जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. आज शिंदे आणि फडणवीसांची बैठक होणार, तर काल रात्रीही वर्षा निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबतं. ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या झालेल्या दोन्ही बैठका निष्फळ. भाजपकडून 131 प्रभागात स्वबळाची चाचपणी सुरू. शिवसेनेकडून निरोप येत नसल्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा दावा. भाजप महापालिका निवडणुकीत मुस्लिम वोट बँकेला जवळ करणार. परभणी नगर परिषद निवडणुकीत 12 मुस्लिम उमेदवारांना गुलाल. अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभं करणार. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती. संभाजीनगरात पुन्हा खैरे विरुद्ध दानवे संघर्ष पेटण्याची चिन्ह. माजी महापौर राशीद मामूंना पक्षात प्रवेश देण्यावरून संघर्ष. मामूंना तिकीट तर मिळू द्या, मग बघा काय करतो, खैरेंचा थेट इशारा. आजपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. येत्या 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. विविध पक्षांच्या काही जागांचा तिढा अजूनही कायम. सदानंद दाते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता. दाते केंद्राकडून एनआयएच्या महासंचालक पदावरून मुक्त. येत्या 31 डिसेंबरपर्यंत रश्मी शुक्लांची महासंचालकपदी मुदत असल्यानं दातेंच्या नियुक्तीची शक्यता. ऐन हिवाळ्यात अंड्याचे दरानं गाठली सेंचुरी. डझनभर अंड्यांचा दर 98 ते 100 रुपयांवर. कमी उपलब्धता आणि वाढलेल्या मागणीमुळे दर गगनाला.